नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गेल्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ केलेला होता. आरबीआयने ज्या गाईडलाईन्स दिल्या बँकांना त्याच्याबद्दलच्या मला काही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया आल्या आणि ह्या प्रतिक्रिया आल्यानंतर मी त्यांना अश्युअर केलेलं होतं, की आम्ही पार्ट 2 घेऊन येतो आणि त्याच्यातल्या तुमच्या ज्या शंका आहेत त्या आम्ही स्पष्ट करतो. एक म्हणजे मी जे त्यावेळी म्हटलेलं होतं, की बँकांना त्यांच्याकडचा फॉरेन एक्सचेंजचा जो स्टॉक आहे तो कमी करायला सांगितलं होतं. परंतु परिस्थिती तशी नसून त्यांनी ज्या लाँग पोझिशन्स घेतलेल्या होत्या त्याच्यावरची आरबीआयची ही गाईडलाईन आलेली आहे आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती आणि रादर रास्त माहिती ही सांगण्यासाठी आपल्याकडे आज डॉक्टर गौरी पिंपळे आलेले आहेत. नमस्कार गौरीताई, तुमचं स्वागत करते. अ, गौरीताईंची ओळख थोडक्यात परत करून देते. बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पी-एच-डी घेतलेली आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये सध्या काम सुद्धा करतात. तेव्हा त्यांच्याकडून आपण हा नेमका इश्यू काय झालेला होता, त्याचं कारण काय आणि आता त्याचे संभाव्य परिणाम जे आहेत ते दिसायला लागलेले आहेत. तर त्याच्याविषयी माहिती घेऊ. गौरीताई तुम्हाला विनंती करते, की हा विषय आम्हाला समजून सांगा म्हणून. नमस्कार. 27 मार्च 2026 ला आरबीआयच्या गाईडलाईन्स आल्या, की बँकांनी $100 मिलियन पेक्षा त्यांचे जर ओपन मार्केट ऑपरेशन्स असतील, तर ते ठेवू नयेत. म्हणजे ह्याच्या डेली ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यावरती हे रिस्ट्रिक्शन आली. आता ह्याच्यामध्ये डेली ट्रान्झॅक्शन मध्ये रिस्ट्रिक्शन का आली? तर ह्या ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये डॉलर आणि रुपया या करन्सीचा जो डिफरन्स आहे, त्या करन्सी डिफरन्स मध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी काही पोझिशन्स घेतल्या जातात. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, की बँकांनी डॉलरवर लॉंग पोझिशन घेतले. डॉलरवर लॉंग पोझिशन याचा अर्थ काय? तर डॉलर चढेल, डॉलर स्ट्रॉंग होईल, चढा डॉलर राहील आणि रुपया घसरेल अशा त्या पोझिशन्स. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे, जिओपॉलिटिकल कंडिशन तिकडे युद्धाची असताना जेव्हा तेलाचे दर, क्रूड ऑइलचे दर वाढतायत, त्यावेळेस इथे जर रुपया घसरला तर त्याचा परिणाम हा इम्पोर्ट बिलवर होणार आणि त्याच्यामुळे भारताला आत्ता रुपया जास्त घसरलेला परवडणार नाही. त्यामुळे आरबीआयने सांगितलं, की तुमचे डेली ट्रान्झॅक्शन आहे ते $100 मिलियन पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर ट्रान्झॅक्शन त्यांनी केले असतील, आधीच पोझिशन घेतल्या असतील, तर त्यांना ते डॉलर विकायचे होते. मग अशा वेळेस काय होणार, की डॉलर बँकांनी विकल्यानंतर आपोआप रुपया वधारणार. आरबीआय जेव्हा रुपया स्ट्रॉंग करतात, तेव्हा आरबीआय स्वतःकडचे डॉलर सेल करतात. आता इथे बँकांनी जे ओपन मार्केट ऑपरेशन्स केले, तेव्हा बँकांचे जे फॉरेन करन्सी एक्सचेंज रेट मधले जे ऑपरेशन्स होते, त्याच्यामधले डॉलर बँकांनी विकले. ह्याच्यामध्ये झालं असं, की रुपयावरती जो स्ट्रेस आला होता तो कमी झाला आणि त्याच्यामुळे डॉलर सेल झाल्यामुळे रुपया आपोआप वधारला. पण त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर 2 एप्रिल पासून ते आतापर्यंत आज 9 एप्रिल आहे. रुपया 92 ते 93 या बँड मध्ये स्थिर आहे. तो 93 पेक्षा पुढे गेला नाही म्हणजे घसरला नाही किंवा 92 पेक्षा जास्त इकडे पण आला नाही म्हणजे जास्तही वधारला नाही. तो तिथे स्थिर राहिलेला. आता ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय झालं, की आरबीआय जेव्हा आता फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मधले डॉलर सेल करते, त्या आरबीआय स्वतः सेल करताना आरबीआयने शॉर्ट पोझिशन घेतलेली आहे डॉलरवर. म्हणजे आरबीआयच्या अपेक्षेप्रमाणे रुपया स्ट्रॉंग होणार आहे आणि बँकांनी बरोबर उलटी पोझिशन घेतली होती. मला याच्यामध्ये एक आपल्या प्रेक्षकांना अजून एक गोष्ट सांगायची आहे, की $40 बिलियन साधारण याच्यामध्ये स्पेक्युलेशन आहे, की काही जण म्हणतात 15 ते 20 बिलियन डॉलरचे डेली ट्रान्झॅक्शन ऑनशोअर मार्केटला आहे. काही जण म्हणतात $40 बिलियन आहेत. नक्की कळायला मार्ग नाही. पण ऑफशोअर ट्रान्झॅक्शन जी आहेत, ती 145 ते 150 बिलियन डॉलर्सची आहेत. आणि एवढ्या जणांनी एवढ्या मोठ्या ट्रान्झॅक्शन वरती जर डॉलरवरती लॉंग पोझिशन घेतली आणि त्यांनी रुपया शॉर्ट केलाय, तर रुपयावरती केवढा मोठा स्ट्रेस येणार. त्याच्यामुळे जेव्हा ऑनशोअर मार्केटमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आरबीआयने, तेव्हा त्याचा परिणाम ऑफशोअर मार्केटमध्ये पण दिसून आला. तिथूनही 2 दिवसात डॉलर सेल झाले आणि रुपयावरचा स्ट्रेस कमी झाला. म्हणजेच एक प्रकारे बँका ज्यावेळेला स्वतःसाठी ऑपरेशन करतात, त्यावेळी त्यांनी त्यांच्या काही समजुतीनुसार एक मार्केटमध्ये पोझिशन्स घेतलेल्या होत्या, पण आरबीआयची पोझिशन पूर्णपणे वेगळी होती. तर आरबीआयला असं का वाटत होतं, की डॉलर स्ट्रॉंग होणार नाहीये आणि रुपया स्ट्रॉंग होणार आहे. व्हेअर एज बँकांना मात्र नेमकं उलटं वाटत होतं.
म्हणजेच ह्याचा अर्थ आपण असा म्हणायचा का की आरबीआय कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉलरची जे व्हॅल्युएशन आहे ते 92-93च्या पलीकडे घसरू देणार नाही. ह्याचं एक निदर्शक म्हणायचं का त्यांनी घेतलेली ही ऍक्शन जी आहे त्याच्याबद्दल? असं म्हणता येईल आपल्याला, हे एक निदर्शक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, बाकी भारतीय अर्थव्यवस्था म्हटली तर त्याचे बाकी सगळे जे पॅरामीटर्स आहेत की अर्थव्यवस्था चांगली असण्याचे, ते सगळे पॅरामीटर अतिशय चांगले आहेत. मग असं असतानाही रुपया घसरू द्यायचा फक्त जिओ पॉलिटिकल कंडिशनमुळे. म्हणजे रुपया जो आहे तो स्ट्रॉंग होण्यासाठी फक्त एकटी जिओ पॉलिटिकल कंडिशन कारणीभूत नाहीये ना. बँकांनी ज्या लॉंग पोझिशन घेतल्या त्या युद्ध संपलेलं नाहीये आणि असंच चालू राहील. तेलाच्या किमती इराण म्हणताय $200 होईल, मग तशा कदाचित झाल्या तर $150 पुढे गेल्या तर मग त्याच्यामुळे रुपया घसरेल, असं सगळं जे असतं ते त्यांचं कॅल्क्युलेशन होतं. पण आरबीआयचं कॅल्क्युलेशन, आरबीआय नेहमीच भारतीय अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणार. फक्त जिओ पॉलिटिकल कंडिशन बघून नाही आरबीआय निर्णय घेणार. आरबीआयला देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे निर्णय घ्यायचे. त्यामुळे आरबीआय हा नेहमीच रुपया भक्कम राहावा याच्यासाठी प्रयत्न करणार. जर मार्केटमुळे तो घसरला आणि ते जेन्युअन रिझन असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण बँकांच्या हस्तक्षेपामुळे जर रुपयावरती स्ट्रेस येत असेल, रुपयावरती ताण येत असेल, तर नक्कीच आरबीआय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार. आणि जेवढी आरबीआयची अपेक्षा आहे, जेवढे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी रुपया वधारावायची गरज आहे, त्याच्याप्रमाणे आरबीआय निर्णय घेणार. आधीही आरबीआयने घेतलेले आहेत आणि आता जो घेतलेला आहे त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसून आला की रुपया स्थिर झाला. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की इथे गंमत म्हणून सांगते की आरबीआय मध्ये आहेत ते सगळे एक्सपर्ट आहेत, फायनान्स मिनिस्ट्री मध्ये आहेत ते सगळे एक्सपर्ट आहेत. असं असतानाही सोशल मीडियामध्ये रील करून रुपया $100 जाणार का म्हणून लाखोनी व्ह्यूज मिळवायचे, हे कसं काय जमू शकतं याचं मला स्वातीताई खरंच आश्चर्य वाटतंय की लोक असं बोलतात. म्हणजे त्याच्यावर तासा पॉडकास्ट बघितलं मी. नाही म्हणजे असं मला कसं? असं वाटतं की आरबीआयने हस्तक्षेप 2 कारणांसाठी केला असेल. एक म्हणजे त्यांनी ज्या काही ऍक्शन घेतल्या त्याच्यामुळे रुपयावर ताण आला, हा एक भाग आहे. पण आरबीआयला माहिती होतं की आपण तर हे घसरू देणार नाही आहोत. म्हणजेच अशा परिस्थितीमध्ये जर का बँकांच्या लाँग पोझिशन्स तशाच राहिल्या असत्या, तर बँकांना खूप मोठा तोटा सहन करावा लागला असता. आणि आता ह्या ज्या लाँग पोझिशन्स आहेत त्या 92 वरून त्यांनी 94, 95 की 100 तुम्ही म्हणता तसं इथपर्यंत जर का ह्या लाँग पोझिशन्स घेतलेल्या असत्या, तर कल्पना करा की बँकांना किती तोटा सहन करावा लागला असता. आणि बँकांना तोटा होतो ह्याचाच अर्थ थेट म्हणजे त्याचं नुकसान हे ठेवीदारांवरती पर्यंत सुद्धा येतं. तेव्हा एक प्रकारे कुठल्या तरी वावड्यांवरती विश्वास ठेवून अशा ॲक्शन्स घेतल्या गेल्या याचं मला खरोखर आश्चर्य वाटतं. कारण बँकांना जर का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का हे करायचं असतं, तर त्यांनी आरबीआयकडे निदान विचारणा करायला हवी होती, की तुमचं फोरकास्ट काय आहे ते? आणि त्या फोरकास्टनुसार मग ते राहिले असते, तर मग लिमिटमध्ये हे सगळी मार्गदर्शक जी तत्व सांगितली गेली, ती सांगायची गरज राहिली नसती आरबीआयला. पण मला असं वाटतं, की ह्याच्यातला पॉझिटिव्ह जो मेसेज आहे तो महत्त्वाचा आहे आरबीआयचा, की 92-93च्या पलीकडे डॉलर आम्ही घसरू देणार नाही, हे मोठं आश्वासन आहे. आणि त्याच्यातून लोकांना कळलं पाहिजे, की भारतीय अर्थव्यवस्था जी आहे, ती किती चांगल्या प्रकारे मॅनेज होते आहे ते. म्हणजे तेलाचे भाव इतक्या पद्धतीने कडाडलेले आहेत बाजारामध्ये आणि प्रत्येक जो डॉलर चढत जातो त्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो आपल्या आयातीवरती. पण तो सुद्धा सोसायचा ज्याला म्हणतो आपण, की ती कपॅसिटी किंवा लवचिकता आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आलेली आहे आणि ह्याचा अनुमान कदाचित बँकांना नसेल. किंवा दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की हा सगळा काळ जो आहे तो निवडणुकांचा मोसम आहे. आसाममध्ये जशा निवडणुका आहेत तशा बंगालमध्ये सुद्धा आहेत. आणि अशा पद्धतीने जर का रुपया घसरत गेला असता, तर कदाचित सरकारला सुद्धा एक प्रकारे राजकीय म्हणजे हानीच झाली असती त्यांची. कारण ह्या पोझिशन्स आणि केवळ बँकांनी घेतलेल्या पोझिशन्समुळे म्हणजे आरबीआय एक प्रकारे अर्थव्यवस्था आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करते आणि हे लोक खेचतायत. ह्या दोघांमधली जी टसल आहे ती मला
खरोखरच गमतीशीर वाटते. मला त्याच्यावरती म्हणजे त्याच्या पॉलिटिकल आस्पेक्ट वरती काही वाचायला मिळालं नाही, अन्यथा मी ते कोट केलं असतं. पण ही जी तफावत आहे, ती तफावत मला खूप अलार्मिंग वाटते आहे. तुम्हाला काय वाटतं गौरीताई? नक्की असू शकतं त्याच्यामध्ये. कारण कसं झालं असतं, जर रुपयावर ताण अजून वाढत गेला असता आणि इम्पोर्ट बिलवरती स्ट्रेस त्याचा आला असता, तर पुढे जाऊन आतापर्यंत स्थिर राहिलेल्या तेलाच्या किमती आपल्याला वाढवाव्या लागल्या असत्या. आणि मग त्याच्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर सर्वसामान्यांना थेट त्याचा फटका बसतो. आजपर्यंत आपण पेट्रोलच्या किमती वाढवलेल्या नाहीयेत. तर मग ह्या पेट्रोलच्या रोजच्या वापराचं पेट्रोल आहे आणि त्याचा परिणाम बाकी ट्रान्सपोर्टेशन आणि बाकीच्या गोष्टींवर होणार. तर मग त्याचा परिणाम फटका सर्वसामान्यांना बसणार. आणि तुम्ही म्हणता तसं त्याचा पॉलिटिकल आस्पेक्ट असायची शक्यताही मलाही आता वाटायला लागलीये. मी हा विचार केला नव्हता या अँगलने. पण असू शकतं असं कदाचित, की ह्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत आता या एप्रिलमध्ये, त्याच्यासाठी कदाचित हे केलं गेलं असेल. तर मग त्याच्यामागे काहीतरी षडयंत्र वगैरे असायची शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. म्हणजे मला आठवतायत ते दिवस अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते आणि अचानक हे असेच काहीतरी गोष्टी म्हणजे एक्सपोर्ट वरती काहीतरी धडाधड सगळे एक्सपोर्ट झाले आणि मग कांद्याचे भाव इथे कडाडले जवळजवळ 40 रुपये त्या काळामध्ये. म्हणजे 2004च्या आधीची गोष्ट जेव्हा कांदा हा नॉर्मल म्हणजे मुंबईमध्ये थोडा महाग होता, पण अन्य शहरांमध्ये एवढा महाग नव्हता. 5 ते 10 रुपयाच्या आसपास. तो 40 रुपये झाल्यानंतर एक राज्य गमवावं लागलं भाजपला. जिथे भाजपनी चांगला जम बसवलेला होता आपल्याला आपल्या पक्षाचा. तेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात. आपली जनता जी आहे ती खूप सेन्सिटिव्ह आहे भाववाढीला आणि त्याच्यामध्ये हे असे जर का खेळखंडोबा करणारी मंडळी कोण आहेत, त्याचा छडा लावून खरं म्हणजे सरकारने त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. ह्याच्यातली सर्वात मोठी बँक मी ऐकली ती आता नावं घेत नाही मुद्दाम, कारण त्याच्यामध्ये जाण्यात अर्थ नाहीये. त्यांना कल्पना आहे, की कोणी हे गोष्टी केल्या ते. तर म्हणजे मोस्टली अनेक बँकांनी केल्या असतील, परंतु त्यातला जो बल्क जो आहे, तो काही विशिष्ट बँकांनी केला असं म्हटलं जातंय आता. हे स्टॅटिस्टिक्स जे आहे ते एवढंसं पुढे म्हणजे विश्वासार्ह म्हणावं अशा पद्धतीने आलेलं नाहीये आणि म्हणून मला इथे नावंही घ्यायची नाहीत आणि ते कोट पण करायचं नाहीये. पण एकंदरीतच ही बाब जी काय झाली ती चांगली झाली नाही आणि आर-बी-आयने योग्य वेळेला गाईडलाईन्स इश्यू केल्या ही अतिशय चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे असं मला वाटतं. गौरीताई आणखी या विषयामध्ये आपल्याला काही सांगता येईल का ते लोकांना? मला एकच सांगायचंय, की आरबीआयने ज्या शॉर्ट त्या पुढच्या 3 वर्षासाठी आहेत हां. आणि त्याच्यामध्ये $100 बिलियन आतापर्यंत शॉर्ट पोझिशन आहे. माय म्हणजे गॉड! पुढच्या 3 महिन्यापासून 6 महिने, 9 महिने, 8 महिने, 9 महिने असं करत त्या पुढच्या 3 वर्षापर्यंतच्या त्या $100 बिलियन शॉर्ट पोझिशन्स आहेत डॉलरवर. त्याचा अर्थ आरबीआयला रुपया वधारत जाईल अशी खात्री आहे. नुसती शक्यता नाही, इथे खात्री आहे. खरंय. कारण किती रेट वगैरे असं काय आरबीआयच्या फॉरवर्ड बुकमध्ये दिसत नाही. किती घेतल्यात एवढंच ते डिस्क्लोज करतात. त्याच्यामुळे आता मार्च संपला तिथपर्यंत त्यांनी $100 बिलियन पुढच्या 3 वर्षासाठी घेतलेल्या आहेत डॉलरवरती शॉर्ट पोझिशन. याचा अर्थ आपण समजून जायचं हळूहळू करत रुपया वधारेल याची आरबीआयला खात्री आहे. फॅन्टॅस्टिक. खूप चांगलं आणि आशादायी चित्र आहे असं मी समजते. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने जर का तुम्हाला आमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये जास्तीची माहिती हवी असेल किंवा दिलेली माहिती ही चुकीची, अपूर्ण आहे वाटलं तर मला जरूर ईमेल पाठवा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली माझा ईमेल आयडी दिलेला आहे आणि त्याच्यावरती संपर्क नेहमी करत जा. ज्यांनी कॉन्टॅक्ट करून ही माहिती दिली आणि अलर्ट केलं त्यांचे मी खास आभार पुन्हा एकदा व्हिडिओ संपण्यापूर्वी मानते आणि गौरीताई आज तिथे आल्या आणि त्यांनी सविस्तर आपल्याला हे छान समजून सांगितलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते. पुन्हा पुन्हा आमच्या चॅनेलवरती गौरीताई येतील अशी आशा व्यक्त करते आणि आपण हा व्हिडिओ आता संपूया. धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद.